मित्र हो, उरळी कांचन येथील रहिवासी पत्नीवरच्या संशयामुळे त्यांच्या चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तो कसा झाला, का झाला, संशय नेमका कशावर होता, तो पत्नीवर होता, पण तो कसला होता, हे सगळं सविस्तर आपण पाहणार आहोत. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये. आणि या सदरामध्ये जी आपण सत्य घटना पाहणार आहोत मित्रांनो, या सत्य घटनेचं नाव आहे बापाच्या डोक्यात घुसला किडा. बापाच्या डोक्यात घुसला किडा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एका चिमुकल्याचा अंत झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, या चिमुकल्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वडिलांना जन्मठेप झाली आणि 25,000चा दंड झाला. कसा झाला, काय झाला ते आता आपण पाहूया. पण मित्रांनो, जर या चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन 100% दाबा, कारण त्यामुळं माझे सर्व व्हिडिओ आपल्या समोर सादर होणार आहेत. चला तर बघूया आजची ही सत्य घटना. मित्रांनो, योगेश परसराम बसेरे आणि गौरी यांचा विवाह अगदी थाटामाटात झाला. लग्नानंतर यांचा संसार अगदी सुखा समाधानामध्ये चालू होता. जे काही पैसे कमवणे वगैरे हे सगळं घरगृहस्थी अतिशय व्यवस्थित चालू होतं. आणि हळूहळू काय झालं की 2013 साली या योगेशची पत्नी गौरी हिने घरामध्ये एक गोड बातमी दिली. ती गोड बातमी अशी की गौरी प्रेग्नंट होती. आणि कालांतराने छानपैकी वातावरण चालू असताना गौरीला एक गोंडस बाळ झालं आणि हे बाळ म्हणजे मुलगा होता आणि या मुलाचं नाव ठेवलं आयुष. हा आयुष अगदी गोंडस होता, छान होता. हळूहळू तो मोठा होत होता. आई वडील म्हणजे योगेश आणि गौरी या आयुषचे सगळे लाड पुरवत होते, सगळे हट्ट पुरवत होते. जे काय लागेल ते सगळं आयुषला मिळत होतं. असं करता करता या आई बापाच्या प्रेमाच्या वर्षावामध्ये हा आयुष हळूहळू हळूहळू मोठा होत होता मित्रांनो. आणि मोठा होता होता हा आयुष 6 वर्षाचा झाला. कधी झाला तेही या आनंदाच्या भरामध्ये कोणाला समजलं सुद्धा नाही. आयुष हळूहळू मोठा होत होता, परंतु योगेश आणि गौरी या पती पत्नीमध्ये एक शीतयुद्ध चालू होतं मित्रांनो. आणि हे शीतयुद्ध काय होतं ते नेमकं काय, टू बी ऑर नॉट टू बी, हा जो काही प्रश्न आहे, हे जे काही शीतयुद्ध आहे, या शीतयुद्धामध्ये हे दोघंही कन्फर्म नव्हते, परंतु शीतयुद्ध मात्र चालू होतं. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की कुणाचा तरी कुणावर संशयाचं जाळं 100% पसरलेलं होतं. आणि त्यामुळेच मी शीतयुद्ध असं म्हणतोय, पण ते कन्फर्म नव्हतं. ते कन्फर्म नव्हतं. आणि या शीतयुद्धाची आपले आई आणि वडील यांच्यामध्ये काहीतरी शीतयुद्ध चालू आहे, काहीतरी गडबड चालू आहे. या बिचाऱ्या आयुषला 6 वर्षाच्या काय माहिती. आणि दुसरी गोष्ट अशी की आपलं आयुष्य हे कमी आहे, हेही या बिचाऱ्याला, या आयुषला काय माहिती हो. पुढे घडलं ते अगदी विपरीत घडलं. बघूया काय घडले ते. आणि हे जे काही युद्ध धुमसत होतं या दोघांमध्ये, गौरी आणि योगेशमध्ये, याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी काही हानी झाली असेल ना ती योगेशची झाली. कशी झाली तर ती मानसिक हानी झाली. तो चक्रावलेला होता. नेमकं जे शीतयुद्ध ज्या कारणावरून
हे शीतयुद्ध चालू होतं ते कन्फर्म नव्हतं, पण त्याचं मन आतल्या आत कुठेतरी खात होतं आणि त्यामुळं सगळ्यात जास्त हानी या योगेशची या शीतयुद्धामध्ये झालेली होती. मित्रांनो, या ताणतणावामधून योगेश आणि गौरी यांचे वारंवार खटके पडू लागले. संसारामध्ये कुठेतरी विष कालवल्यासारखं झालं. कायम भांडणं सुरू झाली. कारण या योगेशच्या डोक्यामध्ये किडा घुसला होता, संशयाचा किडा घुसला होता आणि तोही घुसला होता आपली पत्नी गौरी याबाबत. कारण त्याला कुठेतरी असं वाटत होतं की आपल्या पत्नीचे बाहेर कुठेतरी संबंध आहेत. त्यामुळं हा अस्वस्थ झाला होता आणि प्रचंड अस्वस्थ योगेश झाल्यामुळे यांच्यामध्ये खटके पडू लागले. हा योगेश आपल्या पत्नीला अगदी शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ लागला. खरं म्हणजे काय झालं की एक भरला संसार असा संशयाच्या किड्याने हा असा उद्ध्वस्त होऊ लागला. हा जो किडा आहे ना मित्रांनो, हा किडा खूप भयानक असतो. भल्या भल्यांचे संसार हा किडा उद्ध्वस्त करत असतो. हे आपण अनेक ठिकाणी पाहिलेले आहे. तर हा किडा घुसल्यामुळे हा गौरीचा आणि योगेशचा संसारही उद्ध्वस्त होऊ लागला आणि तो बऱ्यापैकी गौरीला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागला, तिचा छळ करू लागला. आणि यामुळं काय झालं की गौरी या छळाला कंटाळून, योगेशच्या या छळाला कंटाळून, या चिमुकल्याला योगेशला कंटाळून या चिमुकल्याला म्हणजे आयुषला तिने घेतलं आणि सरळ माहेर गाठलं. आता इकडे योगेश एकटाच पडला. पण त्याच्या डोक्यामध्ये प्रचंड, ती तिकडे गेल्यामुळे, माहेरी गेल्यामुळे ह्याच्या डोक्यामध्ये काही गोष्टी पक्क्या झाल्या की काहीतरी गडबड नक्की आहे. ही गोष्ट त्याला पक्की झाली. आता या योगेशच्या डोक्यात काहीतरी घुमत होतं. मित्रांनो, या योगेशने गौरीला फोन केला 13 जून 2019 साली की तू मला भेटायला ये, माझं चुकलं, आपण मांडिवली करू आणि माझं चुकलं, मला माफ कर वगैरे 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 अशा बऱ्याचशा थापा गौरीला मारल्या आणि गौरीला भेटायला रात्री 11:15 वाजता एका मंदिरासमोर बोलवलं 13 जून 2019 साली. आता गौरीनेही विचार केला की चला बाबाने माफी मागितली, आता कुठेतरी आपण जाऊ, त्याला भेटू आणि मग आपला संसार पुन्हा नव्याने सुरळीत होईल. या आशेने गौरीने आयुषला घेतलं आणि रात्री 11:15 वाजता ती एका मंदिरासमोर या योगेशला भेटायला आली. आणि तीही अगदी आनंदात आली होती. कारण का की आता आपलं भांडण संपलं. या बाबाच्या डोक्यात जो काही किडा घुसला होता हा किडा संपलेला आहे असं तिला कुठेतरी खात्री वाटली आणि म्हणून गौरी 11:15 वाजता रात्री त्या मंदिरासमोर आली 13 जून 2019 साली. मित्रांनो, आता गौरी आयुषला घेऊन या योगेशला भेटायला आलेली आहे रात्री 11:15 वाजता. त्यांची गाठभेट होते. परंतु या योगेशच्या डोक्यामध्ये सैतान घुसला होता. याने काय केलं की आपल्या जवळ जे लपवलेलं धारदार शस्त्र होतं हे शस्त्र काढलं आणि या गौरीवर सपासप वार करायला सुरुवात केली. मित्रांनो, गौरीवर सपासप वार होत होते. याच्यामध्ये सैतान घुसला होता अगदी योगेशमध्ये. आणि हे वार आपल्या आईवर होत आहेत, आईला रक्त येतंय हे पाहिल्यानंतर हा छोटं बाळ, छोटा आयुष हा मध्ये पडला आईला वाचवण्यासाठी. आणि तो मध्ये पडला तर या निर्दयी बापाने त्या आयुषवर पण धारदार शस्त्राने वार केला. आणि मित्रांनो, ज्या वेळेला या छोट्या आयुषवर धारदार शस्त्राने वार झाले त्यावेळेला आयुष जागीच खलास झाला. एका निर्दयी बापाने
आपल्या मुलाचा खून केला होता एका अमानवी हल्ल्यामध्ये. ती तर रक्तबंबाळच झाली होती गौरी. परंतु याने अगदी गौरीला मारायचंच, आज गौरीला जिवंत ठेवायचं नाही हे ठरवूनच हा सैतान आला होता. पण आता गौरी बरोबर या झटापटीमध्ये ज्या वेळेला आयुषमध्ये आला त्यावेळेला गौरी बरोबर या आयुषलाही संपवायचं आणि आपण मोकळं व्हायचं अशा पद्धतीचे काहीतरी त्याच्या डोक्यात शिजत होतं. म्हणून या निर्दयी बापाने मुलावर पण हल्ला केला. मित्रांनो, हे प्रकरण ज्या वेळेला आपल्या अंगाशी आलं, हे ज्या वेळेला योगेशच्या लक्षात आलं, त्यावेळेला योगेशने काय केलं की सपासप स्वतःवरही वार केले, स्वतःलाही रक्तबंबाळ करून घेतलं, स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. पत्नी, मुलगा आणि स्वतःही संपायचं हे सगळं प्रकरण योगेशने डोक्यात घेतलं होतं. परंतु तो संपला नाही, गौरी संपली नाही. संपलं ते 6 वर्षाचा आयुष संपला, त्यांचा मुलगा संपला. हे गंभीर जखमी झाले. पुढे मात्र ह्या गौरीने या तिच्या पतीविषयी म्हणजे पतीबद्दल योगेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर ही 6 वर्ष कोर्टात केस चालली मित्रांनो. आणि 6 वर्षाने या कोर्टाने निकाल दिला की बाबा रे, तू तुझ्या 6 वर्ष मुलाचा मृत्यू केलेला आहेस, खून केलेला आहेस, म्हणून तुला जन्मठेपेची शिक्षा आम्ही फरमावत आहे, प्लस 25,000 रुपये दंड या योगेशला भरावा लागणार आहे. किड्यामुळं काय 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 झालं बघा. सगळं उद्ध्वस्त झालं. तो उद्ध्वस्त झाला, योगेश उद्ध्वस्त झाला, जन्मठेप. गौरी उद्ध्वस्त झाली, तिने आता कुणाच्या तोंडाकडे पाहायचं. आणि आयुष तर हे जग सोडून गेला. म्हणजे तिघांचं आयुष्य संशयाच्या किड्यामुळे उद्ध्वस्त झालं मित्रांनो. संशयाच्या किड्याने यांचं अख्खं आयुष्य, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं मित्रांनो. अशा प्रकारचे जे काही संशयाचे किडे घुसतात ना डोक्यामध्ये, त्याच्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. नाहीतर हे असं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं, अख्खं कुटुंब बर्बाद होऊन जातं. तो ज्याच्या डोक्यामध्ये संशयाचा किडा घुसलेला आहे त्याची सगळे नातेवाईक तुटतात, मित्रपरिवार तुटतो, अहो तो माणसातून उठतो. म्हणून ह्या प्रकारच्या संशयाचे जे काही किडे आहेत त्याच्यावर वेळीच उपचार करा, डोकं शांत ठेवा. मित्रांनो, आता इथेच थांबतोय. पुन्हा येतोय तुमच्या समोर येणाऱ्या गुरुवारी लवकरच. तोपर्यंत नमस्कार.